नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. तर आजच्या भागामध्ये आपण एक वेलवर्गीय अशी वालाचंच एक प्रकार, त्याची आपण आज एक भाजी बघणार आहोत, म्हणजे घेवड्याची भाजी. तर ती कशी करतात ती आता आपण पाहू. चला तर मग तो आधी घेवडा कसा असतो ते आम्ही तुम्हाला दाखवतो, आणि तो कसा सोलायचा, त्याचे ते धागे असतात ते कसे काढायचे ते पण आपण बघूया. चला तर पहा, हा घेवडा असा असतो, लांबसडक. हे पहा, याचे ते दाणे ना असे असतात. तुम्हाला हे दाणे, हां, हे पहा, त्याचे दाणे असे असतात. वालासारखेच असतात, पण ते जरा लांबुटके असतात. आणि हे आम्ही आधी तसे याचे तुकडे करून ठेवलेत. जास्त होता म्हणून, कारण आज आम्ही गेलो होतो गणपतीची शॉपिंग करायला, मग येताना भाजी घेऊन आलो. हे पहा, हा याला घेवडा म्हणतात. आता तुमच्याकडे याला काय म्हणतात? कोकणामध्ये मला वाटतं याला वाली, असं काहीतरी, वाली मला वाटतं याला म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते आम्हाला जरा सांगा. आपण भेटूया 2 मिनिटांनी. हा पहा, घेवडा आता वहिनी कसा सोलते बघा. हे पहा, हा बघा कसा धागा काढला. हे आधीच आम्ही धागे काढलेले आहेत त्याचे साफ करून. दुसरीकडचे धागे काढायचे त्याचे, आणि हा मधून सोलायचा. तुम्ही याला वाटल्यास सुरीने किंवा वेळीवरती, कटरवरती सुद्धा तुम्ही कापू शकता. फक्त धागे काढा आधी, आणि त्याच्यामध्ये जरा नीट निरीक्षण करून सगळं बघा, कारण आतमध्ये जरा खराब पण असतो. तो खराब असेल तो नाही घ्यायचा. असे तुकडे करायचे बारीक बारीक. खराब असते तो काढायचा. कारण वरून शेंग चांगली दिसते. चांगली दिसते. आता ही पहा, किती वरून शेंगा चांगल्या आहेत. हे वरून चांगली दिसतो, पण आतमध्ये हे अशी काळी असते. दाणे पण खराब हे होतात. पहा, हे बघा, तेल टाकलंय 2 चमचे कढईमध्ये. कढई चांगली तापलेली आहे. तेल टाकले. आता राई जिरं टाकतो. आता थोडीशी हळद टाकतो, आणि आपण लगेच ह्याच्यात टोमॅटो टाकणार आहे. आपण करतो घेवड्याची भाजी. हा मसाला, लाल तिखट, हा साधा मसाला. आणि आपण आता हे चांगलं ढवळून घेऊ. आणि आता आपण याच्यात हा घेवडा टाकू. मी आधी एक बटाटा सोलून तो घेतलाय. त्या घेवडा स्वच्छ पाण्यात धुतलाय. तुम्हाला थोडासा रस ठेवायचा असेल तरी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आपण आता हे चांगलं ढवळून घेऊ. तुम्ही याच्यात कांदा लसूण सुद्धा टाकू शकता फोडणीला. पाणी घेतलं तर आपण ह्याच्यात हे शिजण्यासाठी पाणी टाकू. मी थोडासा याचा रसच ठेवणार आहे. तर आपण भेटूया
5 मिनिटांनी. तर मंडळी मी झाकण ठेवलं होतं भाजीवर. आपण बघूया आपली भाजी शिजली का बहुतेक. हे पहा, आपली भाजी अजून शिजायची. आपली भाजी थोडीशी शिजायला हवी आहे अजून. आपण आता त्याच्यात थोड्या वेळाने भाजी शिजली का त्याच्यात आपण मीठ टाकून घेऊ. आता तुम्ही मग काही ही भाजी करत असतील तर ती म्हणत असतील की पाणी का दादा जास्त ठेवले, ती सुक्कीच करायची. तर त्यांना मी असं सांगेन की आम्ही जरा अशी ह्या भाजीमध्ये थोडासा रसच ठेवतो. कारण आम्ही दोघंच जण असतो तर भातावरती दुसरं काही आम्ही करत नाही जास्त, म्हणून आम्ही भाजीमध्ये या रस ठेवतो. तर आपण भेटूया परत 5-1 मिनिटांनी आपल्याला. कारण बटाटा आणि ते दाणे आहेत, हे पहा, हे जे दाणे दिसतात ते शिजायला लागतात आणि त्याच्या वाला घेवड्याच्या त्या साली शिजायला लागतात. म्हणून आपण जरा जास्तच भाजी शिजत ठेवूया. भेटूया 5 मिनिटांनी. मंडळी आपली भाजी ऑलमोस्ट झालेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये मीठ आधी मी टाकलं नव्हतं, तर आता मी हे मीठ अंदाजानुसार घेतलं आहे आणि ते मी आता ह्याच्यात टाकतो. आपला बटाटा शिजला आहे. हे पहा, आपले दाणे सुद्धा शिजलेत. पाच मिनटं आपण भाजी अशीच ठेवू आणि गॅस बंद करू. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का? आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.